नमस्कार माझ्या प्रिय मंडळींनो, तुम्हाला सांगते श्रावणी सोमवार लागतात तुम्हाला मिळणार नक्कीच सर्वात मोठी खुशखबरी आणि ही खुशखबरी ऐकून तुम्ही आश्चर्यचकित नक्कीच व्हाल. कारण तुम्हाला सांगते आजपासूनच तुमच्या आयुष्यात जे घडणार आहे ते सामान्य नसणार आहे. कारण हा आहे न्याय, समतोल आणि आता तुमचं नशीब बदलवणारा काळ. तुम्ही नेहमी सगळ्यांना समजून घेतलं. तुम्ही आत्तापर्यंत सगळे वाट टाळले, स्वतःची बाजू मागे ठेवली आणि शांतपणे काय केलं तर सगळं सहन केलं. पण नेहमी सतत मनामध्ये एकच प्रश्न राहिला असेल तुमच्या, मी तुम्हाला सांगते की माझ्यासाठी कधी. परंतु तुम्हाला सांगते माझ्या प्रिय मंडळींनो, आता ग्रहांची चाल बदलते, शुक्राची कृपा सक्रिय होते आणि तुम्हाला सांगते विश्व सांगते आता तुला तुझा हक्क नक्कीच मिळणार. तुम्हाला सांगते आजपासून अडकलेले निर्णय तुमच्या आता पुढे सरकतील, नात्यांमधला समतोल परत येईल आणि अशा मोठ्या घटना घडतील की ज्या ऐकून तुम्ही स्वतःलाच म्हणाल की इतकं काळ शांत राहणं आज सार्थक झालं. आणि तुम्हाला सांगते व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण ऐका, कारण की आजची मी ही जी गोष्ट, जी माहिती तुम्हाला सांगणार आहे, जे तुमच्या आयुष्याचं संपूर्ण भविष्य बदलू शकतं. आणि अशा कोणत्या खास खुशखबर आहेत तर तो चला व्हिडिओला सुरुवात करूया आणि कोणत्या खुशखबर आहेत त्या ऐकूया. आणि तुम्हाला सांगते व्हिडिओला पुढे जाण्यापूर्वी तुम्ही माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज एकदा सबस्क्राईबचं बटन जरूर प्रेस करा, कारण अशीच महत्त्वाची माहिती आपल्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल. चला बघूया खुशखबर नंबर 1. तर माझ्या प्रिय मंडळींनो, अडकलेले निर्णय तुम्हाला सांगते नशीब आता तुमच्या बाजूने. ही पहिली खुशखबर तुमच्या मनाला खूप दिलासा देणारी आहे. कारण गेल्या अनेक महिन्यांपासून, काहींसाठी तर तुम्हाला सांगते बऱ्याच वर्षांपासून एकच गोष्ट तुमच्या आयुष्यात अडकलेली होती, परंतु निर्णय होतच नव्हते. कागदपत्र रखडलेली, एखादं काम वारंवार पुढे ढकललं जात आहे. तुम्ही काय केलं, परंतु हे सगळं चालू होतं, परंतु तुम्ही शांतपणे वाट पाहिली. तुम्ही कोणाशी काही वाद घातला नाही, कोणावर आरोप देखील केला नाही, परंतु आतून मात्र मन तुमचं खूप थकलेलं होतं. मी योग्य आहे तरी माझ्या गोष्टी माझ्याच बाबत असं का घडतं आहे, माझ्या गोष्टी का शेवटच्या क्षणाला येऊन अडकत आहेत, असा प्रश्न तुमच्या मनात सतत आला असेल. परंतु आता सांगते माझ्या प्रिय मंडळींनो, आता ग्रहांची चाल स्पष्टपणे सांगते की आता तुम्हाला न्याय मिळणार आहे आणि तुमच्या न्यायाचा काळ सुरू होतो आहे. जे निर्णय लांबले होते ते अचानक पुढे सरकतील. एखादा फोन कॉल, एखादा सकारात्मक मेसेज की आणि तुमचं कामं जे अडकलेले आहेत ते मार्गी लागणार. तुम्हाला सांगते काहींसाठी तर काहींच्या आयुष्यात कायदेशीर बाबी, सरकारी काम, ऑफिसमधले अडथळे तुमच्याच बाजूने सुटण्याची देखील शक्यता आहे. आणि त्या क्षणी तुम्हाला स्वतःलाही जाणवेल की शांत राहण्याचा मला फायदा झाला. आणि तुम्हाला सांगते ही खुशखबर फक्त काम पूर्ण होण्याची नाही, तर तुमच्या संयमाला मिळालेल्या बक्षिसाची पावती असणार आहे. जिथे तुम्हाला वाटत होतं सगळं थांबलं आहे, तिथे अचानक आता गती येईल. आणि तुम्हाला सांगते ही आता सुरुवात आहे. आता तुमचं नशीब हळूहळू पण ठामपणे आता तुमच्या बाजूने वळायला लागणार आहे. खुशखबर नंबर 2 जी आहे तुमच्या पैशांसंदर्भात. तर होय मंडळींनो, ही दुसरी खुशखबर तुमच्या आर्थिक आयुष्याला समतोल आणि स्थैर्य देणारे आहे. गेल्या काही काळापासून पैसा येत होता, पण काय होत होतं की टिकत नव्हता. कधी अचानक खर्च वाढले, तर कधी इतरांसाठी खर्च करताना स्वतःसाठी काही उरलंच नाही, कमी उरलं. मी कमवतोय पण हातात का काहीच राहत नाही आहे, असा प्रश्न तुमच्या मनात अनेकदा आला असेल. परंतु आता सांगते ग्रहांची चाल अशी होते ना की तुमच्या आयुष्यात आर्थिक न्याय सुरू होणार आहे. जे एखादं थांबलेलं पेमेंट असेल, रखडलेला पगार वाढ असेल किंवा एखादं जुनं देणं घेणं काही असू शकतो, बोनस असू शकतो, यापैकी तुम्हाला सांगते काहीतरी आता या पवित्र महिन्यामध्ये तुमच्या अचानक नक्कीच काही ना काही हातात येणार. तर आयुष्याचा उत्पन्नाचा नवीन मार्ग तुमच्यासाठी आता सुरू होईल आणि जो हळूहळू पण तुम्हाला सांगते नक्कीच स्थिर पैसा देणारा असेल. आणि या काळात तुम्ही घेतलेले आर्थिक निर्णय तुमच्यासाठी अगदी योग्य ठरतील. आणि या बदलामुळे काय होणार तर मनात शांतता येईल, पैशांबद्दलचा ताण कमी होईल आणि भविष्यासाठी नियोजन करण्याचा आत्मविश्वास तुम्हाला नक्कीच मिळेल. तुम्हाला जाणवेल आता मी सगळ्यांना सांभाळताना स्वतःलाही सुरक्षित ठेवू शकतो. आणि ही खुशखबर म्हणजे तुम्हाला सांगते फक्त धनलाभाचीच नाही, तर ती तुमच्या आयुष्यात जो आर्थिक समतोल होता तो परत मिळण्याची आहे. आणि हा तुमच्यासाठी अगदी सर्वात महत्त्वाचा आहे. खुशखबर 3 म्हणजे जी आहे ती मान सन्मानात वाढ होणार, तुमच्या मताला किंमत दिली जाणार. तर ही तिसरी खुशखबर तुमच्या आत्मसन्मानाशी थेट जोडलेली आहे. कारण तुम्ही नेहमी समतोल राखलात, कोणाचं वाईट केलं नाही, प्रत्येक बाजू समजून घेण्याचा प्रयत्न केला. पण याच स्वभावामुळे काय झालं की अनेक लोकांनी तुमचं मत गृहीत धरलं, तुमच्या कामाकडे दुर्लक्ष केलं आणि निर्णय घेताना तुम्हाला बाजूला ठेवलं. त्यामुळे मनात एक
शांत खंत होती. मी इतकं योग्य असूनही मला का विचारात घेतलं जात नाही. परंतु तुम्हाला सांगते मंडळींनो, आता ग्रहांची कृपा अशी मिळते की तुमच्या आवाजाला वजन मिळणार. मग तुमच्या ऑफिसमध्ये असू देत, व्यवसायात, तुमच्या कुटुंबात असू दे, तुमचं मत आता महत्त्वाचं मानलं जाईल. एखाद्या मोठ्या निर्णयात तुम्हाला पुढाकार दिला जाईल आणि काहींसाठी तर त्यांच्या आयुष्यात अशी वेळ येईल की त्यांना सार्वजनिकपणे सन्मान, प्रशंसा किंवा जबाबदारी नक्कीच मिळेल आणि जी त्यांच्या न्यायप्रिय आणि संतुलित स्वभावाची पावती असेल. या मानसन्मानामुळे तुमचा आत्मविश्वास वाढेल. जे लोक आधी तुमच्याकडे दुर्लक्ष करत होते तेच आता तुमच्याशी सल्लामसलत करतील. तुम्हाला आतून जाणवेल की माझं बोलणं महत्त्वाचं आहे. तुम्हाला सांगते, ही खुशखबर केवळ ओळखीचीच नाही तर ती स्वतःच्या मूल्याची जाणीव होण्याची देखील असणार आहे आणि ही तुमच्या आयुष्याला आता नवीन उंची देणार. खुशखबर नंबर 4 म्हणजे नात्यांमध्ये समतोल, प्रेम आणि मनाची शांती मिळणार. तर ही चौथी खुशखबर तुमच्या थेट हृदयाशी जोडलेली आहे. कारण तुम्ही नात्यांमध्ये नेहमी समतोल ठेवण्याचा प्रयत्न केला. दोन्ही बाजू तुम्ही समजून घेतल्या, वाद टाळले, अनेकदा स्वतःच्या भावना मागे ठेवल्या. पण या स्वभावामुळे काही नात्यांमध्ये तुमचं मन दुखावलं, गैरसमज निर्माण झाले किंवा एकटेपणाची भावना आली. मी सगळ्यांसाठी योग्य वागतोय पण मला कोणी समजून का घेत नाही असा प्रश्न तुम्ही कधी ना कधी तुमच्या मनात नक्कीच आला असेल. आता ग्रहांची चाल बदलते आणि तुमच्या आयुष्याच्या नात्यांमध्ये हरवलेला समतोल आता परत येतोय. जिथे दुरावा होता ना तिथे संवाद सुरू होईल, गैरसमज दूर होतील आणि नात्यांमध्ये पुन्हा गोडवा येईल. काहींच्या आयुष्यात तर प्रेम संबंधात स्पष्टता येईल. नाते पुढे न्यायचं की थांबवायचं हा निर्णय मनाला शांती देणारा ठरेल. जे एकटे आहे त्यांच्या आयुष्यात अशी व्यक्ती येण्याची शक्यता आहे जी तुमचा स्वभाव, तुमची शिस्त, तुमचा समतोल समजून घेईल. या बदलामुळे तुमचं मन हलकं होईल आणि सतत सगळ्यांना सांभाळण्याचा ताण आहे ना तो कमी होईल आणि स्वतःसाठी जगण्याची तुम्हाला जागा मिळेल. तुम्हाला जाणवेल आता नात्यांमध्ये मीही महत्त्वाचं आहे. ही खुशखबर म्हणजे फक्त प्रेमाचीच नाही तर ती मनाच्या शांततेची देखील असणार आहे, जी तुमच्यासाठी सर्वात मोठं सुख असतं. खुशखबर नंबर 5 जी की आरोग्यासंदर्भात आहे. तर माझ्या प्रिय मंडळींनो, ही 5वी खुशखबर तुमच्या आयुष्यात आतून स्थिरता आणणारी आहे. कारण तुम्ही कायम सगळ्यांचा विचार करतात. तुम्ही सर्व निर्णय मोजून मापून घेतात. पण या प्रक्रियेत स्वतःच्या मनावर तुम्हाला काय होतं तो खूप ताण येतो. सतत विचार, निर्णयांची भीती, इतरांना दुखावू नये याची काळजी. यामुळे शरीर ठीक जरी असलं ना तरी मन मात्र तुमचं थकलेलं होतं. कधी झोप लागत नव्हती, कधी कारण नसताना अस्वस्थ जाणवत होती. आता ग्रहांची कृपा अशी मिळते की तुमच्या आयुष्यात मानसिक समतोल तुम्हाला परत मिळेल. जे विचार डोक्यात गुंतून बसले होते ते हळूहळू शांत होईल, झोप सुधारेल, मनावरचं ओझं हलकं होईल आणि शरीरात नव्या ऊर्जेचा अनुभव होईल. काहींसाठी तर तुम्हाला सांगते, हा काळ आयुष्यात तुमच्या आता नवीन ऊर्जेचा असणार आहे. तुम्हाला सांगते ध्यान, शांतता, जप, जाप ह्याने तुम्हाला आता लाभ मिळणार आहे आणि ज्यामुळे तुम्हाला आतून देखील समाधान मिळेल. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या काळात तुम्ही स्वतःला दोष देणं थांबवाल. मी योग्य निर्णय घेतला का हा प्रश्न तुमच्या मनातला कमी होईल. तुम्हाला जाणवेल मी माझ्या परीने बरोबर केलं आहे. आणि ही खुशखबर केवळ आरोग्य सुधारायचीच नाही तर तुमचं मन, शरीर यांच्यात हरवलेला जो समतोल होता तो पुन्हा मिळवण्याची आहे आणि जो की तुमच्या सुखी आयुष्याचा पाया असणार आहे. खुशखबर नंबर 6 आहे की तुमचं भाग्य अचानक तुम्हाला पाठिंबा मिळणार आणि अडथळे जे आहे ते मार्गातील दूर होणार. तर माझे प्रिय मंडळींनो, ही 6वी खुशखबर तुमच्या आयुष्यात अचानक घडणाऱ्या सकारात्मक बदलांची आहे. काही गोष्टी तुम्ही खूप प्रयत्न करूनही जुळू शकत नव्हत्या. कधी वेळ चुकीची होती, कधी लोकांची साथ मिळत नव्हती, तर कधी नशिबानेच पाठ फिरवली होती. त्यामुळे मनात एक भावना होती, मी योग्य आहे पण माझ्या बाजूने गोष्टी का जमत नाही आहे. परंतु तुम्हाला सांगते आता ग्रहांची स्थिती अशी होते ना की भाग्य तुमच्या बाजूने उभं राहते. जिथे अडथळे येत होते तिथे अचानक मार्ग मोकळा होईल. एखादं काम शेवटच्या क्षणी येऊन जुळून जाईल. थांबलेली परवानगी, कागदपत्र किंवा निर्णय अचानक मंजुरी मिळेल. काहींच्या आयुष्यात अशा व्यक्तीची मदत मिळेल ना की ज्याची तुम्ही कधी कल्पनाही केली नसेल आणि त्याच मदतीमुळे तुमच्या आयुष्यात मोठा बदल घडेल. या काळात तुम्हाला जाणवेल की गोष्टी जास्त प्रयत्न न करता सहज जुळून येत आहे. तुमचा आत्मविश्वास या गोष्टींमुळे वाढेल आणि मनात विश्वास बसेल, आता वेळ माझी आहे. आणि ही खुशखबर फक्त नशिबाचीच नाही तर विश्व तुमच्या प्रामाणिक प्रयत्नांना उत्तर देत आहे याची खात्री देणारे असणार आहे. खुशखबर नंबर 7 असणार जी आयुष्याची दिशा बदलवणारी असणार आहे आणि तुम्हाला आता आयुष्यात मोठी संधी मिळणार. ही 7वी खुशखबर सर्वात मोठी, सर्वात प्रभावी आणि आयुष्याला वळण देणारी आहे. कारण ही फक्त एका घटनेपुरता मर्यादित नाही तर तुमच्या संपूर्ण भविष्यासाठी नवा अध्याय घडवणारे आहे. आत्तापर्यंत तुम्ही अनेक गोष्टी मनात साठवून चालत,
स्वप्न होती परंतु धाडस नव्हतं. संधी होत्या परंतु योग्य वेळ नव्हती. क्षमता होती पण ओळख मात्र मिळत नव्हती. आणि त्यामुळे काय होत होतं, एक शांत अस्वस्थता होती. मी यासाठीच बनलो आहे पण माझी वेळ कधी येणार? आता ग्रहांचा मोठा योग असा बनतोय की तुमच्या आयुष्यात निर्णायक संधी चालून येतील. ही संधी करिअरशी, व्यवसायाशी, स्थलांतराशी, मोठ्या गुंतवणुकीशी किंवा आयुष्याच्या महत्त्वाच्या निर्णयांशी संबंधित असू शकते. सुरुवातीला ही संधी थोडी भीतीदायक वाटेल, कारण ती तुम्हाला सुरक्षित चौकटीबाहेर घेऊन जाणार असेल. परंतु लक्षात ठेवा मंडळींनो, हीच ती संधी आहे जी तुम्हाला सामान्य आयुष्यातून विशेष आयुष्याकडे घेऊन जाईल. या काळात तुम्हाला एक गोष्ट स्पष्टपणे जाणवेल, आता इतरांना खुश करण्यासाठी निर्णय घ्यायचे नाही, तर स्वतःच्या भविष्याचा विचार करून ठाम पावले उचलण्याचा आता ही वेळ आहे. जे निर्णय तुम्ही आधी टाळत होतात ते आता घेण्याची मानसिक ताकद तुम्हाला मिळेल. कुटुंबाचा पाठिंबा, योग्य व्यक्तीचा सल्ला, योग्य वेळ, हे सगळं तुम्हाला सांगते आता एकत्रपणे जुळून येईल. या 7व्या खुशखबरीचा सर्वात मोठा परिणाम म्हणजे तुमचा आत्मविश्वास. तुम्ही स्वतःकडे एक वेगळ्या नजरेने पाहायला लागेल. मी फक्त समतोल राखणारा नाही तर आयुष्य घडवणार आहे ही जाणीव तुम्हाला निर्माण होईल. मागील संघर्ष, संयम, शांत सहनशीलता, या सगळ्यांचं फळ तुम्हाला आता मिळायला सुरुवात होईल. ही खुशखबर फक्त यशाचीच नाही तर स्वतःच्या क्षमतेवर विश्वास ठेवण्याची आणि आयुष्याला नव्या उंचीवर नेण्याची असणार आहे. हा काळ तुम्हाला विचारतोय की तयार आहात का स्वतःसाठी मोठा निर्णय घ्यायला? कारण आता नशीब नाही तर तुमची वेळ चालून आलेली आहे. आता पुढची खुशखबर जी आहे की जी मनात तुम्ही इतके दिवसांपासून तुमची जी इच्छा एवढ्या दिवसांपासून जी पूर्ण होत नव्हती, ती आता तुम्हाला सांगते या पवित्र महिन्यात, आपल्या श्रावणात महादेवांच्या कृपेने तुमच्या मनात साचलेली जी म्हणजे इच्छा होती, तुम्ही बऱ्याच काळापासून तिची प्रतीक्षा करत होते की ती कधी पूर्ण होणार, तर तुम्हाला सांगते आता महादेवांच्या कृपेने नक्कीच तुमची ही इच्छा लवकरात लवकर पूर्ण होणार आहे. कारण अशीच ग्रहांची स्थिती तुमच्यासाठी अगदी छान प्रकारे तयार होत आहे. आणि ही खुशखबर थेट तुमच्या मनाशी, श्रद्धेशी जोडलेली आहे. कारण अशी एखादी इच्छा तुमच्या मनात आहे जी तुम्ही कोणाला सांगितले नाही, फक्त देवाजवळ, स्वतःजवळ ठेवली, कधी शांतपणे मागितलेली, कधी डोळे पुसत मनातच बोललेली. हे एकदा झालं तर सगळं सहन केलेलं सार्थक ठरेल अशी भावना तुमच्या मनात खोलवर आहे. आता ग्रहयोग असा तयार होत आहे की तुमच्या आयुष्यात इच्छापूर्तीचा काळ सुरू होते. ती इच्छा नक्की जशीच्या तशीच पूर्ण होईल असं नाही, पण तिच्यापेक्षा अधिक चांगल्या स्वरूपात तुमची इच्छा पूर्ण होईल. जे मिळेल ते तुमच्या मनाला शांती देणारे, भविष्यासाठी सुरक्षितता देणारे आणि आत्मविश्वास वाढवणारे असेल. या काळात तुम्हाला लहान लहान संकेत मिळतील. अचानक आशेचा किरण, योग्य माणसाची भेट, योग्य वेळी मिळालेला शब्द, हे सगळं तुम्हाला योग वाटेल, परंतु प्रत्यक्षात ते विश्वाचं उत्तर असेल. तुम्हाला जाणवेल की तुमचं ऐकलं गेलं आहे. ही खुशखबर केवळ एखादी इच्छा पूर्ण होण्याची नाही तर मनातल्या ओझात, जे इतक्या दिवसांपासून ओझं होतं, ते कमी होण्याची आहे. आता देवासमोर हात जोडताना डोळ्यात फक्त मागणं नाही तर कृतज्ञतेचे अश्रू असतील. आणि तुम्हाला सांगते माझ्या प्रिय मंडळींनो, इथपर्यंत तुम्ही ऐकलेल्या ह्या सर्व खुशखबऱ्या ज्या मी सांगितल्या त्या केवळ शब्द नाही तर ते आहे देवाचा थेट संकेत. तुमच्या संयमाची, तुमच्या शांत सहनशीलतेची आणि तुमच्या प्रामाणिक प्रयत्नाची साक्ष आहे. तुम्ही कधी गोंगाट केला नाही, कधी स्वतःचं दुःख मोठ्याने सांगितलं नाही, पण आतून खूप काही सहन केलं. तरी तुम्ही काय केला? न्याय सोडला नाही, माणुसकी जपली. आता एक गोष्ट स्पष्टपणे लक्षात ठेवा, आयुष्य नेहमीच लगेच उत्तर देत नाही, पण कधीच अन्याय देखील करत नाही. तुम्ही जे सहन केलं, जे सोडलं, जे शांतपणे निभावून नेलं, त्याची नोंद विश्वाने घेतली आहे. आज जे बदल सुरू झाले ते अचानक वाटत असले तरी त्यामागे तुमच्या वर्षानुवर्षाच्या कर्मांची ताकद आहे. या टप्प्यावर स्वतःला फक्त एक वचन द्या की आता इतरांना समजून घेताना स्वतःला विसरणार नाही. आता निर्णय घेताना फक्त सगळ्यांना काय वाटेल असा विचार न करता माझं भविष्य काय आहे हा प्रश्न स्वतःला विचारा. कारण तुम्ही फक्त समतोल राखणारे नाही तर स्वतःच्या आयुष्य घडवण्याची क्षमता आणि असलेले व्यक्तिमत्व आहात. समोर येणाऱ्या छोट्या छोट्या संधी नक्कीच ओळखा आणि त्यांना दुर्लक्ष करू नका. कधी कधी आयुष्य मोठा बदल हळू आवाजात सांगत असतो. त्या आवाजाकडे लक्ष द्या, तुमच्या स्वतःवर विश्वास ठेवा. कारण आता हा काळ प्रयत्नांचा नाही तर योग्य वेळी योग्य पाऊल उचलण्याचा आहे. आणि तुम्हाला सांगेन की तुम्ही जितकं शांत राहून सहन केलं आणि तितकंच जोरात आता तुमचं भविष्य, येणारं भविष्य तुमच्यासमोर एकदम ताकदीने उभं राहते. आता ही वेळ तुमची आहे, त्यामुळे उभे राहा, पुढे चला आणि स्वतःच्या आयुष्याचा समतोल स्वतःच्या हातामध्ये नक्कीच घ्या.
तर मंडळींनो, तुमच्या आयुष्यात आता अशा काही खुशखबर येत आहेत, त्याचा नक्कीच पुरेपूर फायदा नक्कीच घेणाऱ्या संधींना ओळखा आणि त्याचा नक्कीच लाभ घ्या. तर आजची माहिती आपल्या मनाला आवडली असेल तर नक्कीच लाईक करा आणि हो, सबस्क्राईबचं बटन जरूर प्रेस करा. धन्यवाद.